नमस्कार. राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आजची आपली रेसिपी आहे कस्टर्ड पुडिंग. बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. तर चला मग वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी सगळ्यात अगोदर आपल्याला 3 कप फुल क्रीम मिल्क घ्यायचं आहे. फुल क्रीम मिल्क म्हणजे हे नॉर्मल दुधापेक्षा थोडंसं घट्ट असतं. तर हे दूध आता आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपण बाकीचं साहित्य ॲड करूया. तर दूध गरम होईपर्यंत आपण कस्टर्ड दुधामध्ये मिक्स करूया. तर या ठिकाणी मी अर्धी वाटी दूध घेतलंय आणि त्यामध्ये 3 टेबलस्पून कस्टर्ड पावडर ॲड करायची. ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे आणि थंड दुधामध्येच ही मिक्स करायची. गरम दुधामध्ये जर केली तर याच्या गुठळ्या होतात. आणि इकडे दुधाला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे. तर यामध्ये आपण साखर ॲड करूया. तर इथे मी 5 चमचे साखर घेतली आहे, म्हणजे 5 टेबलस्पून. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. तर आता ही साखर अगोदर विरघळून घेऊया. तर यामध्ये साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. आता यामध्ये आपण कस्टर्डचं दूध टाकूया. तर हे दुधामध्ये मिक्स केलेलं कस्टर्ड यामध्ये टाकते आणि आता हे आपल्याला लवकर एकसारखं हलवत राहायचं आहे. जर पटकन मिक्स केलं नाही तर कस्टर्डचा गोळा खाली तसाच राहतो. तर पटपट असं हलवत राहायचं आणि हे थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण हे गरम करून घेऊया. तर हे बघा, इथे थोडी थोडी उकळीसुद्धा आलेली आहे, म्हणजे आपलं हे कस्टर्ड तयार झालेलं आहे. आणखी 1 ते 2 मिनटं आपण हे असंच उकळवून घेऊया आणि हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे, कारण जर एकसारखं हलवलं नाही तर याच्या आतमध्ये गाठीसुद्धा तयार होऊ शकतात. तर असं एकसारखं 5 ते 10 मिनटं हलवायचं आहे. तर आता गॅस बंद करते आणि इकडे आपण ब्रेड कट करून घेऊया. तर अगोदर हे ब्रेडचे काठ काढून टाकायचे आहे. तर अशा प्रकारे ब्रेडचे काठ काढून टाकल्यानंतर हे आपल्याला 4 पीसमध्ये कट करायचे आहे. आणि हे ब्रेड तुम्हाला कट करायची की नाही तुमच्या आवडीवर आहे. तुम्हाला कट न करता सुद्धा तुम्ही अशीच ब्रेड ठेवू शकता. मला कट केलेले ब्रेड आवडेल म्हणून मी कट करते. तर अशा पद्धतीनेच आपल्याला हवे तेवढे ब्रेड कट करून घेऊया. आणि याच्यासाठी मी एक मोठा बाउल घेतलेला आहे. तुमच्याकडे जर काचेचा चौकोनी आकाराचा ट्रे असेल तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा हे ठेवू शकता. तर अगोदर मी खाली ब्रेडचे काही पीस ठेवलेत आणि नंतर त्यावरती हे कस्टर्ड आपण ॲड करूया. तर असं मी 2-3 वाटी कस्टर्ड अगोदर यामध्ये ॲड केलं आहे आणि यावरती नंतर आपण थोडेसे ड्रायफ्रूट ॲड करू. हे ऑप्शनल आहे. तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असेल तर टाकू शकता किंवा नाही टाकले तरीही चालतं. तर थोडेसे ड्रायफ्रूट ॲड केल्यानंतर मी आणखी यावरती एक ब्रेडचा लेअर देते आणि एकावर एक हे ब्रेडचा लेअर दिल्यानंतर आता उरलेलं जेवढं कस्टर्ड आहे ते सगळं मी यामध्ये टाकते. तर पूर्ण कस्टर्ड यामध्ये टाकलेलं आहे आणि शेवटी सजावटीसाठी थोडेसे आणखी ड्रायफ्रूट टाकते. आणि तुमच्याकडे जर केशर असेल तर तुम्ही केशरसुद्धा यावरती टाकू शकता. केशरनी सुद्धा हे खूप छान दिसतं. तर आता हा बाउल आपल्याला 3 ते 4 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तर 4 तासांनंतर मी हा बाउल फ्रीजमधनं बाहेर काढला आहे. तर आपलं हे पुडिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. हे बघा, फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मस्त सेट झालेलं आहे. आणि तुम्ही हे जेवणानंतर डिझर्ट म्हणून सुद्धा खाऊ शकता आणि लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत
सगळ्यांनाच हे खूप आवडेल सुद्धा. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत.